वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोते हो, आता 1913 साल उजाडलं. गेले वर्षभर श्री महाराज सगळे आपल्या भक्तगणांना सांगत होते की आता यापुढे सांभाळून राहा, दिवस खूप वाईट येणार आहेत. कली मातला आहे, महागाई होणार आहे, स्वार्थ वाढणार आहे, अनितीला ऊत येणार आहे, रोगराई वाढेल आणि 50-55 वाईट वाईट लढाया होतील. कौरव पांडवांप्रमाणे भयंकर अस्त्र त्यात असतील. श्री महाराज म्हणाले, पण 2 पिढ्यात स्वराज्य मिळेल, पण देवाधर्मावर मात्र आघात होईल. पैसा हेच सर्वस्व मानलं जाईल. आणि म्हणून म्हणाले की बुद्धी भ्रष्ट होईल. आणि बुद्धी कशी आहे? सूक्ष्म आहे. आणि म्हणून म्हणाले हे सूक्ष्मातलं संकट आहे, हे दृश्यापेक्षा महाभयंकर आहे. आणि म्हणून म्हणाले त्या संकटाला तोंड द्यायचं असेल तर सूक्ष्म जे काय आहे ते नाम हेच शस्त्र आहे, म्हणून नामाला महत्त्व द्या. श्री महाराज म्हणाले, गावात थंडी पडली आहे म्हणून स्वतः अंगावर बंडी घ्या, जगाला सुधरवत बसू नका. कारण जगाचा प्रवाह हा भलत्याच मार्गाने जाणार आहे. त्याच्या जोरामुळे आपणही वाहत जाऊ. तेव्हा नामाला घट्ट धरून ठेवा, नामाचा आधार घ्या, म्हणजे निदान त्यामुळे तोंड तरी वर राहील, आपण बुडणार नाही. आणि म्हणून म्हणाले, सगळ्यांनी नाम घ्या, हे रामनाम सर्वांना तारून नेईल. आणि आता 1913 सालचं 13 सालचा चैत्र महिनाला रामनवमीचा उत्सव श्री महाराजांनी अगदी उत्साहात साजरा केला. सगळ्या बाहेरगावच्या लोकांना, म्हणजे अगदी परप्रांतातल्या, म्हणजे अगदी मध्य प्रदेश, नैमिषारण्य, इकडे सगळीकडे श्री महाराजांचे भक्तगण होते ना, त्यांना महाराजांनी पत्र धाडून बोलावून घेतलं होतं. कारण महाराजांना माहीत होतं की आता हा उत्सव माझ्या आयुष्यातला शेवटचा आहे. म्हणून श्री महाराजांना सगळ्यांना भेटायचं होतं, सगळ्यांना दर्शन द्यायचं होतं. आणि त्यानंतर आषाढ महिन्याची गुरुपौर्णिमा आली. त्यावेळेला श्री महाराज पंढरपूरला येऊन राहिले होते. 1 महिनाभर तिथे राहिले होते. तिथे सुद्धा त्यांनी अनेक भक्तगणांना बोलावलेलं होतं आणि त्यांना अनेक प्रकारे उपदेश केलेला होता. श्री ब्रह्मानंद महाराजांची सुद्धा त्यांनी एकांतात बराच वेळ भेट घेतली असं सांगितलेलं आहे. श्रोते हो, आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला. मार्गशीर्ष महिन्याची दत्त जयंती झाली आणि तेव्हा आता महाराजांचा दमा फारच वाढला होता. ते देह थकलेलाच होता. 17 डिसेंबरचा बुधवार आला. म्हसवडला गायींचा बाजार होता. त्या बाजारासाठी महाराज गेले. एवढा जीव थकला होता, पण गायी विकत आणण्यासाठी तिथपर्यंत गेलेत आणि कसायाच्या तावडीतून सोडवून त्यांनी अनेक गायी विकत घेतल्या. आणि जाता जाता म्हणाले, माते, गो माते, ही माझी शेवटची सेवा बरं. आता 18 डिसेंबर उजाडलेला आहे, गुरुवार उजाडलेला आहे. श्री महाराजांनी सकाळीच शौच मुखमार्जन केलं आणि श्री रामरायाच्या दर्शनाला येऊन आले. पायावर सूज होतीच. रामाचं दर्शन घेतलं आणि आपल्या सिंहासनावर बसले. आणि अनेक भक्तगण येऊन बसलेलेच होते. श्री महाराजांनी बोलायला आरंभ केला. महाराज बोलायला लागले की अक्षरशः 10 मिनिटात सगळं मंदिर भरून जायचे. आणि महाराज अगदी सहज गप्पा मारता मारता वेदांताच्या गोष्टी सांगत. आज महाराज काय म्हणाले? महाराज म्हणाले, बघा बुवा. काय म्हणाले महाराज? बघा बुवा, आमची जागा फार दिवस तिकडे रिकामी पडली आहे, म्हणून रामाची चिठ्ठी आली आहे. तेव्हा मला जाणं जरुरीचं आहे. तेव्हा आता तुम्ही मला आनंदानं निरोप द्या. भगवंतांच्या नामाला विसरू नका. हेच माझं आपल्याला शेवटचं सांगणं आहे. पण श्री महाराज अशा प्रकारे बरेच दिवस झाले बोलत होते. त्या लोकांना काय वाटलं की श्री महाराज आता बहुतेक नैमिषारण्यात जाणार असतील, असं लोकांना वाटत होतं. आणि आदल्याच दिवशी डॉक्टर जोशी आले होते आणि श्री महाराजांची प्रकृती त्यांनी तपासली होती. सगळं काही ठीक आहे असंच त्यांना वाटलं होतं.
आणि त्यातून सुद्धा 2 दिवस आधी श्री महाराजांनी बत्ताशा घोड्यावर बसून 5-6 मैलाची रपेट केली होती. म्हणजे झालं असं की बहुतेक बत्ताशा घोड्याला चाहूल लागली होती की श्री महाराज काही आता फार दिवस राहत नाही, आणि म्हणून बत्ताशा घोडा खूप दंगा करत होता. म्हणून श्री महाराज त्याच्या जवळ गेले, त्याच्या पाठीवरती चुचकारलेले आहे आणि श्री महाराजांनी त्याच्या पाठीवर मान ठोकलेली आहे आणि 5-6 मैलाची रपेट करून आले. त्यावेळेला तो शांत झाला. बहुतेक त्याच्या लक्षात आलं की श्री महाराजांना आता मी ही माझी शेवटची सेवा रुजू केली. श्रोते हो, मग जो मनुष्य 5-6 मैल जाऊन येतोय, घोड्यावरती रपेट मारून येतो, त्याची तब्येत काय तशी ठीकच असणार असं सगळ्यांना वाटलं. म्हणजे श्रींचं हे आता निर्वाणीचं बोलणं आहे असं कोणालाच वाटलं नाही. आणि मग पुढे श्रींनी 1.5 तासाचं निरूपण केलं. श्रींचे त्या निरूपणातले मुद्दे काय होते? श्री महाराज असं म्हणत होते की हे जे दृश्य जगत आहे ना, हे आज ना उद्या नाश पावणार आहे. ते भगवंतांच्या अधीन आहे. त्यामुळे भगवंतांच्याच इच्छेने सर्व काही घडते. आपला देहसुद्धा दृश्यच आहे, त्यालासुद्धा चालवणारा भगवंतच आहे. आणि म्हणून आपण भगवंतांशी अनुसंधान राखावं आणि ते भगवंतांच्या नामानंच जमतं. म्हणून रामनाम घ्यावं आणि आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन करून टाकावा. आणि श्री महाराज पुढे म्हणाले की ज्याला ही युक्ती साधली त्याला सुखदुःखाची बाधा होणार नाही, आणि म्हणून रामनाम विसरू नका. महाराज म्हणाले आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ना, ते भगवंतांची इच्छा मानून समाधानात राहावे. आपण प्रपंची आहोत म्हणून प्रपंचासाठी उचित प्रयत्न करणं आवश्यकच आहे, पण प्रपंच हे काही सर्वस्व नाही. भगवंताला कधीही विसरू नये, अनितीच्या मार्गाला जाऊ नये आणि संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा. नेहमी सदाचरणाने संसार करावा आणि रामाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी रामाचं नाम घ्या. झालं, संध्याकाळ झाली. श्री महाराज आता भाऊसाहेब केतकरांकडे गेले. भाऊसाहेब केतकर आणि त्यांच्या सौभाग्यवती, त्या दोघांना खूप आनंद झाला की आज महाराज आपल्याकडे आलेत. आणि महाराज त्यांना असं म्हणाले की माय, भूक लागली, काहीतरी खायला द्या. खरं तर श्री महाराज कधी कोणाकडे काहीही मागायचे नाही. म्हणजे डॉक्टर कुर्तकोटींनी अशी आठवणीत सांगून ठेवलेलं आहे. डॉक्टर कुर्तकोटींना महाराजांचा 9 वर्षाचा सहवास होता. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की महाराज कधी कोणाजवळ काही मागत नसत. तहान लागली तरी पाणी मागत नसत, आजारी असते तरी औषधही मागत नसत, पैशाची जरुरी असती तरीही मागत नसत. मला अमुक एक गोष्ट हवी आहे हे वाक्य श्रींना येतच नव्हतं. याचा अर्थ काय की या देहाला नावडत्या बायकोप्रमाणे त्यांनी वागवलं होतं. देहाला जरूर असणाऱ्या गोष्टी मिळाल्या तर मिळाल्या, नाहीतर नाही. कुर्तकोटींनी पुढे असं म्हणून ठेवले की पूर्ण वासना नाश झाल्याशिवाय असं कोणी वागूच शकणार नाही. पण श्री महाराज भाऊसाहेबांकडे मात्र जाऊन म्हणायचे की माय, मला भूक लागली. कारण भाऊसाहेबांच्या पत्नी आणि भाऊसाहेब हे दोघं त्यांचे महान भक्त होते. त्यांच्यावर त्यांचं महान प्रेम होतं. आणि अशा तऱ्हेने श्री महाराजांनी आता म्हटलेलं आहे की माय, शिळी भाकरी आमटी असली तरीसुद्धा चालेल. आणि त्या दिवशी भाऊसाहेबांच्या घरी त्यांच्या सौभाग्यवतींनी मुलांसाठी भात टाकलेला होता. मग त्या सौभाग्यवतींनी लगेच पिठलंही केलं आणि भाऊसाहेबांनी आणि श्री महाराजांनी भात पिठलं खाल्लं. त्यावेळेला श्री भाऊसाहेबांना श्री महाराज काय म्हणाले की या सामान्य माणसांचीच मला तळमळ वाटते की या लोकांना रामनाम दिलं पाहिजे आणि या लोकांना रामनामाच्या भक्ती कळली पाहिजे, त्याचा प्रसार जास्तीत जास्त झाला पाहिजे. पुढे म्हणाले भाऊसाहेब, खरं तर माझ्याकडे कस्तुरी आहे, पण ही सगळी जी लोकं आहेत ना, ही सगळी लोकं हिंग मिऱ्याचीच म्हणाले गिराईक आहेत. त्याला मी काय करू? कस्तुरी मागायला कोणी येतच नाही. देव या लोकांना हवा आहे, पण तो कशासाठी हवा आहे? प्रपंचासाठी हवा आहे. देवासाठी देव नको आहे. पण आता काय करायचं? जे आहे ते आहे. पण या सामान्य लोकांना तरी म्हणाले आपण तयार करत राहिलं पाहिजे, त्यांना रामनाम घ्यायला सांगितलं पाहिजे. पुढे आता
19 डिसेंबरचा शुक्रवार आला. श्री महाराजांना त्या शाळेतले एक इन्स्पेक्टर होते, गोंदवल्यातल्या शाळेतले, त्यांनी जेवायला बोलावलं होतं. त्यांचं आडनाव काळे. महाराजांची खरं तर इच्छा नव्हती, पण त्या काळ्यांनी महाराजांना खूप आग्रह केला म्हणून श्री महाराज त्यांच्याकडे गेलेले आणि महाराजांबरोबर भाऊसाहेबही होते. जेवायला बसल्यावरती श्री महाराजांनी बघितलं इकडे इकडे कुणी नाही ना, आणि मग ते हळूच भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब आता म्हणाले मी सोमवारी जाणार, मला जायलाच हवं, आता मला जास्त वेळ थांबता येणार नाही. भाऊसाहेबांना धक्का बसला. भाऊसाहेब म्हणाले, महाराज असं काय म्हणता? अहो म्हणाले, मी इतके वर्ष गोंदवल्यात राहिलो आहे, तो कशासाठी? की आपल्या मांडीवर अंतकाळ यावा अशी इच्छा धरून तर मी इथे राहिलो आहे. तुम्ही गेल्यावरती मी काय करावं? त्यावेळेला श्री महाराज म्हणाले की मी गेल्यावरती तुम्ही 12 वर्ष इथेच राहायचं आहे, गोंदवलं सोडायचं नाही. अशी आज्ञा त्यांनी भाऊसाहेब केतकरांना केलेली आहे. आता 20 डिसेंबरचा शनिवार उजाडला. श्री महाराजांचे चुलते संन्यासी होते, त्यांची पुण्यतिथी होती. त्या पुण्यतिथीचं सगळं कार्य झालं आणि प्रसाद झाला आणि श्री महाराज असे पाणी आचवत होते. त्यावेळेला श्री महाराजांचे सासरे समोर उभे होते. श्री महाराज म्हणतात, बापू आकाशातून कुऱ्हाड सुटली आहे, मग आता काय करायचं? त्याला सासरे म्हणाले, हे माझी मुलगी अजून लहान आहे, तिनं इतक्यात जाऊ नये असंच मला वाटतं. श्री महाराज म्हणाले, तसंच होईल. आणि मग श्री महाराज मंदिरात गेलेले आहेत, निरूपणाला आता उभे राहिलेले आहेत. महाराजांना खरं तर उभं राहत नव्हतं. मध्ये मध्ये कुणाच्या खांद्यावर हात ठेवतायत, कुणाला धरता आहेत. पायाला रग लागलेली होती. मध्येच एक पाय थोडा वर उचलावा, दुसरा पाय उचलावा असं चाललं होतं, कारण एका जागेला उभं राहणं त्यांना खूप कठीण होतं. पण तरी रात्री 1:30 वाजेपर्यंत त्यांनी निरूपण केलेलं आहे. त्यांच्या निरूपणाचे विषय काय होते? तर म्हणाले, हा देह अशाश्वत आहे, हा देह अशाश्वत आहे, फक्त भगवंतच नित्य आहे. म्हणून भगवंतांवर निष्ठा ठेवा आणि भगवंतांच्या नामावर निष्ठा ठेवा. भगवंतांच्या नामाचं महत्त्व समजून घ्या आणि भगवंतांच्या सगुण रूपावर प्रेम करा, सगुण रूपाची पूजा करा. आणि श्री महाराजांनी पुढे संत संगतीचा सुद्धा महिमा सांगितला. त्यांनी असं म्हटलेलं आहे की परब्रह्म चालतं बोलतं परब्रह्म म्हणजे साक्षात संत आहेत. आणि संतांच्या सहवासात राहिलं की आपल्या हातून आपोआप सदाचरण होतं आणि आपण या भक्ती मार्गावरती राहतो आणि नाम आपल्या मुखातून येतं, आपल्या मनावर चांगले संस्कार राहतात. आणि श्री महाराजांनी सांगितलं की दररोज रामाला प्रार्थना करावी, अगदी मनापासून प्रार्थना करावी, अनन्य भावे रामाला प्रार्थना करावी. हे रामा, तू मला ज्या परिस्थितीत ठेवलं आहेस ना, त्या परिस्थितीत तू ठेवशील त्या परिस्थितीत मी आनंद मागेन. प्रारब्धाचे भोग मी आनंदाने भोगेन, पण तुझं रूप माझ्या मनात राहू देत आणि तुझं नाम माझ्या मुखात राहू देत. हीच प्रार्थना करावी, म्हणजे मग राम तुमचं नक्की कल्याण करीत, असं श्री महाराजांनी पुढे म्हटलं. आता रविवार उजाडलेला आहे. 21 डिसेंबरची तारीख होती. श्री महाराज सकाळीच उठून रामाला नमस्कार केलाय. एव्हाना त्या एक आऊताई नावाच्या भक्त तिथे आलेल्या आहेत. श्री महाराज त्यांना म्हणाले की आऊताई, सगळ्यांना सांगा आता भात गावाला गेला आहे, जी भाजी भाकरी मिळणं ती खाऊन आनंदानं नाम घ्यावं आणि काळ कंठावा. आणि मग श्री महाराज आपल्या खोलीत जाऊन पडले जरा वेळ. एवढ्यात अंताजी पंत आले आणि काकासाहेब फडके आले. त्यांची नेहमीप्रमाणे कुरबूर चालली होती. श्री महाराजांनी कारण विचारलं तर काका म्हणाले, हे बघा महाराज, आपण नसलात ना म्हणजे असं होतं, आमच्यात सारखे वाद होतात. त्यावेळेला महाराज हसले आणि म्हणाले, पण आता उद्या सकाळी मी इथं आहे कुठे? आम्ही रामाच्या घरी चाललो आहोत. जे असेल ते गोड करून घ्या, रामाचा प्रसाद म्हणून खा, भांडण तंटा करू नका. त्यांना काय कल्पना बिचाऱ्यांना की श्री महाराज असं काही म्हणतायत, हे खरं घडणार आहे. आता संध्याकाळी श्री महाराज गोठ्यावर गेलेले आहेत. महाराजांचं गायीवरती खूप प्रेम होतं. त्या गोठ्याचे अभ्यंकर नावाचे जे गृहस्थ होते ते गायींची व्यवस्था पाहणारे होते. त्या गोठ्यामध्ये जवळजवळ 75 गायी होत्या.
श्री महाराजांनी सगळ्या गायींकडे नीट बघितलं, गायींच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला, त्यांना जवळ घेतलं. तिथे त्या गायींची व्यवस्था बघणारे, गायींची स्वच्छता वगैरे बघणारे भवानराव तिथे होते. त्या भवानरावांनी लगेच तिथलं गवत वगैरे बाजूला केलं, तिथलं सारवून घेतलं, रांगोळी काढली, महाराजांना बसायला एक खुर्ची दिली. श्री महाराज त्या खुर्चीवर बसले आणि श्री महाराज म्हणतात, ही जागा फार चांगली आहे, इथे कायमचंच येऊन राहावं असं मला वाटतं आहे. आणि असं बोलून श्री महाराजांनी काय केलं, आपल्या खडावा काढल्या आणि त्या अभ्यंकरांजवळ दिल्या आणि म्हणाले की मी आता लवकरच इथे राहायला येणार आहे. या लोकांना काय वाटलं की श्री महाराजांना गायींबद्दल खूप प्रेम आहे. कारण कधी कधी श्री महाराज स्वतः गोठ्यात येत, गोठा साफ करत, तिथेच स्वयंपाक करत आणि तिथंच जेवण करत. त्या लोकांचा असा समज झाला की महाराज आता बहुतेक मंदिरातून काही दिवस गोठ्यात राहायला येणार आहेत. श्रोते हो, आता अंधार पडला होता. महाराज पुन्हा मंदिरात आले. जरंडीकर नावाचे महाराजांचे भक्त होते. त्यांनी श्री महाराजांना बरं वाटावं, आराम वाटावा यासाठी उपवास धरला होता. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना खाऊ घातलं, जेवू घातलं आणि सांगितलं की मी आता लवकरच बरा होणार आहे, तुम्ही तुमचा उपवास सोडा, आता मला बरं वाटेल. झालं रात्रीचे 9 वाजले. किती तब्येत महाराजांची ठीक नव्हती, प्रकृती ठीक नव्हती, तरीही श्री महाराज 9 वाजले रात्रीचे तरी रामापुढे भजनाला उभे राहिलेले. मंदिर अगदी गच्च भरलेलं होतं. श्री महाराज पुढे मागे करत होते. एका जागेवर त्यांना उभं राहता येत नव्हतं. आणि आता म्हणत आहेत की आयुष्यातला शेवटचा दिवस आलेला आहे माझा, हे शेवटचं निरूपण आहे, हे शेवटचं भजन आहे असं मनात म्हणत आहेत आणि भजन म्हणायला सुरुवात केलेली. आणि निर्वाणीचा अभंग श्री महाराजांनी आता रामरायापुढे म्हणायला सुरुवात केलेली आहे. श्री महाराज म्हणत आहेत, शरण शरण रघुनाथा नाथा, शरण शरण रघुनाथा, भक्त पालन करियाता नाथा, भक्त पालन करियाता. श्रीरामा निरोप द्यावा, देई अखंडित सेवा रामा, देई अखंडित सेवा. ब्रीद राखे रघुनाथ, हेची सांगत से गुज. दीनदासाची ही विनवणी, आज्ञा द्यावी चक्रपाणी, आज्ञा द्यावी चक्रपाणी. असा अभंग म्हणाले महाराज. आणि लगेच श्री महाराज लोकांना पुन्हा नामाचं महत्त्व सांगू लागले. कारण महाराजांना पुन्हा पुन्हा हे सांगावंसं वाटत होतं लोकांना की बाबा रे, राम नाम सोडू नका. श्री महाराज म्हणतायत, आजवरी तुम्हा सांगितली मात, नामाविण हित समजू नका. मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण जीव भावे. मानू नका सार संसार असार, दृश्य जो जार मानू नका. सोडू नका नाम धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा. दीनदास म्हणे सांगत होते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. पुन्हा पुन्हा महाराज सांगत होते की तुम्हाला वाटत असेल की नाम साधने खूप लहान आहे, अजून काही करावं, पण असं काही समजू नका. नामातूनच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे आणि त्या रामाला कधीही विसरू नका. वैखरीमधून राम नाम सतत चालू ठेवा. यासाठी श्री महाराजांनी एक खूप छान दृष्टांत त्यावेळेला दिला बरं का. श्री महाराज म्हणाले की सर्कस असते, त्या सर्कशीतमध्ये सिंह, वाघ, हत्ती असे सगळे प्राणी काहीतरी आपल्याला कसरती करून दाखवतात. आणि अनेक त्यांनी कसरती केल्या की लोक टाळ्या वाजवत असतात. प्रेक्षक लोक आलेले असतात, ते टाळ्या वाजवतात, वाह 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 करत असतात. पण त्या प्राण्यांचं लक्ष प्रेक्षकांकडे नसतं बरं. त्या प्राण्यांचं लक्ष कुणाकडे असतं? त्यांच्या रिंग मास्टरकडे असतं. तो रिंग मास्टर काय करायला सांगतो इकडे त्यांचं लक्ष असतं.
तर श्री महाराज म्हणाले या पद्धतीनं की लोकांनो तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की आपला रिंग मास्टर कोण आहे, आपल्यावर सत्ता कोणाची आहे, त्या परमेश्वराची आहे. त्या परमेश्वराला तुम्ही कधी विसरू नका, त्याच्याकडेच तुम्ही कायम लक्ष ठेवा. या जगामधल्या कीर्तीला, यशाला तुम्ही फार महत्त्व देऊ नका. हेच महाराजांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. त्याचं नाम घ्या. आणि खरोखरच महाराज इतकं हे सगळं छान सांगत होते की त्यामध्ये भक्तिरस असा ओथंबून वाहत होता. आता सगळ्यांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या. आणि श्री महाराज आता लोकांना सांगू लागले. ते असं म्हणतायत, सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा. सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा. तुझ्या पायी मन राही हेची सुख आम्हा देई. तुझ्या पायी मन राही हेची सुख आम्हा देई. तुझ्या पायी पडली मिठी आता जात उठा उठी. आता जात उठा उठी. आता जात उठा उठी. दीनदास म्हण रघुनाथा आज्ञा द्यावी मज आता. आज्ञा द्यावी मज आता. आज्ञा द्यावी मज आता. सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा. महाराजांनी अभंग म्हणला आणि महाराज सगळ्या भक्तगणांची क्षमा मागतायत. महाराज म्हणतायत मी श्रीमंत झालो नाही, जन्म घेऊन क्षीणच झाला. प्राण रामार्पण केले आहेत मी. राम परलोकात नेईल, पण आता तुम्हाला मी पुन्हा तोंड दाखवणार नाही, त्यामुळे धोका नाही. मी आपल्या पाया पडतो, मला आज्ञा द्या. मी आता या गावी परत येणार नाही, तेव्हा आता या दीनदासावर कृपा ठेवा. श्रोतेहो, सगळ्या लोकांचा जीव पिळवटून निघाला होता. मोठ्याने रडता येत नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं, दुःख आतमध्ये सामावता येत नव्हतं. आता रात्रीचा 1:30 वाजला होता आणि श्री महाराजांनी पुन्हा एक अभंग गायला सुरुवात केली. महाराज पुन्हा पुन्हा सांगता आहेत, भजनाचा शेवट झाला, एक वेळ राम बोला. एक वेळ राम बोला. आजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसे वेळ. आजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसे वेळ. राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला. राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला. आत्मसुखा माझी डोला. आत्मसुखा माझी डोला. दीनदास सांगे निका. दीनदास सांगे निका. राम नाम स्वामी शिक्का. राम नाम स्वामी शिक्का. राम नाम स्वामी शिक्का. भजनाचा शेवट झाला, एक वेळ राम बोला. एक वेळ राम बोला. खरोखरच श्रोते हो, श्री महाराजांनी शेवटपर्यंत नाम महिमा सांगितला. नामाचं महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचं जन्मभर त्यांनी गायन केलं आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण त्यांनी नाम महत्त्व सांगण्यासाठीच घालवले. जन्मभर डोळ्याने नाम पाहिलं, कानाने ऐकलं, वाणीनं नाम घेतलं, मनाने नाम कल्पिलं आणि बुद्धीनं नाम चिंतिलं. म्हणजे काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय श्री महाराजांनी काहीही सत्य मानलं नाही. श्रोते हो, अशा तऱ्हेने आता ही रविवारची रात्र उलटली. रात्रीचा 1:30 वाजून गेला होता. आता सोमवारचा दिवस उजाडला, म्हणजे 22 डिसेंबरचा दिवस उजाडला. रामाची आरती झाली. श्री महाराज सिंहासनावर बसलेले होते, थकलेले दिसत होते. श्री महाराजांचं हे सगळं बोलणं ऐकून एक बाई पुढे आल्यात, दर्शनाला आल्या आणि म्हणाल्या, महाराज आता आपण जाणार आणि तेही 1-2 दिवसात, हे नक्की आम्हाला समजलं.
त्यावेळेला श्री महाराजांनी तिला पुढे बोलू दिलं नाही. श्री महाराज म्हणाले, माय, देव ठेवील न तसं राहावं, पण बोलावणं येताच आनंदानं जावं. आणि अशा तऱ्हेने श्री महाराजांनी आता सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आपापल्या घरी जा, आणि बाकीच्या भक्तगणांनाही सांगितलं की खोलीत जाऊन निजा. आणि महाराजसुद्धा स्वतःच्या खोलीत गेलेले आहेत. महाराजांबरोबर 3-4 लोक होतीच. श्री महाराज आता आडवे झालेले आहेत. चेहरा शांत होता, प्रसन्न दिसत होता. 4 वाजण्याच्या सुमारास श्रीराम 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 असं म्हणत श्री महाराज कुशीवर झाले. आणि 5 मिनिटांनी महाराजांनी डोळे उघडले. महाराज उठून बसले, सिद्धासनात बसले. श्री महाराजांचे डोळे मिटलेले होते. आणि बरोबर 4:30 ते 5:30 एवढा 1 तास श्री महाराज समाधी अवस्थेत होते. एखाद्या योग्यासारखे दिसत होते. आणि मग समाधी उतरली आणि श्री महाराज वामनरावांना म्हणाले, चला शौच मुखमार्जन उरकून घेऊया. आणि श्री महाराज तिकडे जाऊन आले. अंगात कफनी घातलेली होती, डोक्याला उपरणं बांधलेलं होतं, पायात वहाणा होत्या. महाराज पुन्हा आले. रामरायाला नमस्कार केला. म्हणाले, अम्मा, ही आता शेवटची इच्छा बरं का, शेवटची सेवा बरं का, असं म्हणाले आहेत. आणि श्री महाराज पुन्हा खोलीत आलेले आहेत. आपल्या पलंगावर बसलेले आहेत. वामनरावांनी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. श्री महाराजांनी त्यांचा उजवा हात वामनरावांच्या मस्तकावर ठेवला. श्री महाराज म्हणाले, वामनराव, जेथे नाम तेथे माझा प्राण, ही सांभाळावी खूण. आणि सगळ्यांकडे महाराजांनी प्रेमानं पाहिलं. आणि आता श्वास जोरजोरात बाहेर पडू लागला. आणि बरोबर 5:55 श्री महाराजांची प्राणज्योत विझून गेली. श्रोते हो, जगाला भौतिक प्रकाश देणारा सूर्य पूर्वेकडे उगवत होता, वर येऊ पाहत होता. त्यावेळेला गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला तो कायमचाच मावळ. पण वसिष्ठ, वामदेव या ऋषीवरांची म्हणजे भारतीय परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. एक अतिदिव्य जीवनचरित्रातला शेवटचा अंक समाप्त झाला. श्री महाराज जेथून आले तेथे पुन्हा गेले. पण श्री महाराजांनी सांगितलेलं आहे, मी जगदाकार आहे. आणि म्हणून श्री महाराजांनी देह ठेवला तरी आजसुद्धा ते आपल्या पाठीशी आहेत, आपल्याला ते सांभाळतात. आणि म्हणूनच महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं की आपल्याला एक वेगळा अनुभव येतो. काय अनुभव येतो? समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यास आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा तऱ्हेने श्री महाराजांनी 13 डिसेंबरला आपला देह ठेवलेला आहे. आणि श्री महाराज अनंतात विलीन झालेले. पण श्रोते हो, श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर रामनाम अखंड घेतलं, नामावर श्रद्धा ठेवली, प्रभू रामचंद्रांच्या सगुण मूर्तीची उपासना केली, तर प्रभू रामचंद्र आपल्या पाठीशी आहेत. आणि महाराजसुद्धा आपल्या पाठीशी आहेत. कारण महाराजांनी सांगितले, जेथे नाम तेथे माझा प्राण. त्यावेळेस श्री महाराज आपल्या पाठीशी आहेत. आपल्या सर्वांवरती श्री महाराजांची अशीच कृपा राहू देत. आणि माझ्याकडूनही श्री महाराजांची अशीच सेवा नित्यनियमाने होऊ देत. आणि अशीच त्यांची कृपा माझ्यावरती असू देत. अशीच प्रार्थना मी श्री महाराजांच्या चरणी व्यक्त करते. आणि महाराजांचं हे काही जे भाग आपण पूर्ण केले, त्यातलं जे काही आपल्याला आवडलं, योग्य वाटलं, ते श्री महाराजांनीच माझ्याकडून करून घेतलं. त्यांच्या इच्छेनुसारच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यात मी कुठे चुकले असेल बोलायला तर त्याबद्दल मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंभार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम.